नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने लहान मुलांच्या आवडीची खमंग आणि कुरकुरीत अशी भाजणी न करता तयार होणारी झटपट तांदळाच्या पिठाची चकली. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चकली बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम वाटी किंवा कप सेट करून घ्यायचं आहे, कारण सर्व साहित्य आपल्याला वाटीने किंवा कपने मोजून घ्यायचं आहे, म्हणजे चकल्या ज्या आहेत ते एकदम परफेक्ट अशा तयार होतात. मी या ठिकाणी 1 वाटी अशी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. त्याला डाळवे असे म्हणतात. मी बरोबर 1 वाटी डाळवा घेतलेला आहे. ते डाळवा आपल्याला या ठिकाणी न भाजता तसंच मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक अशी आपल्याला त्याची पावडर जी आहे ती तयार करून घ्यायची आहे. तयार करून घेतलेली पावडर जी आहे ती आपल्याला चाळून घ्यायची आहे. मी या ठिकाणी सोजीच्या चाळणीचा वापर केलेला आहे. डाळव्याचं पीठ चाळून घेतल्यामुळे चकल्या ज्या आहेत ते एकदम परफेक्ट अशा तयार होतात. त्यामुळे आपल्याला डाळव्याचं पीठ जे आहे ते चाळूनच घ्यायचं आहे. त्याच वाटीने मोजून आपल्याला बरोबर या ठिकाणी 3 वाटी असं तांदळाचं पीठ वापरायचं आहे. जास्तही पीठ आपल्याला या ठिकाणी वापरायचं नाही. बरोबर 3 वाटीच तांदळाचं पीठ आपण या ठिकाणी वापरणार आहोत. 1 वाटी डाळव्यासाठी बरोबर 3 वाटी तांदळाचं पीठ आपल्याला वापरायचं आहे. आणि जास्तही दाबून न भरता आपल्याला तशीच वाटी जी आहे ते भरून घ्यायची आहे, म्हणजे चकलीचं प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार होतं आणि चकल्या ज्या आहेत त्या अजिबातच बिघडत नाहीत. एकदम परफेक्ट अशा चकल्या तयार होतात. मोजून घेतलेलं सर्व तांदळाचं पीठ जे आहे ते आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी सुजीच्या चाळणीचा वापर केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला डाळव्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ जे आहे ते चाळून घेतलेलं आहे पूर्णपणे. आता आपल्याला या ठिकाणी पिठामध्ये कडकडीत असं तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे. त्यासाठी मी या ठिकाणी नाश्त्याच्या चमच्याचा वापर केलेला आहे. नाश्त्याच्या चमच्याने बरोबर 5 चमचे असं तेल मी या ठिकाणी मोजून घेतलेलं आहे. जास्तही तेलाचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा नाही, नाहीतर चकल्या ज्या आहेत ते बिघडू शकतात. ते तेल जे आहे ते आपल्याला या ठिकाणी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि कडकडीत धूर निघेपर्यंत तेल गरम झाल्यानंतर ते तेल आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी एकदम कडकडीत असं गरम तेल पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे तेल जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असं पूर्णपणे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तेल गरम असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला चम्मचचा वापर करायचा आहे आणि चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित असं पीठ पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ जे आहे ते कोमट झालं हलकंसं की आपल्याला हाताच्या साहाय्याने पीठ छान असं चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे तेल जे आहे ते पूर्णपणे पिठाला लागलं जातं आणि चकल्या ज्या आहेत ते एकदम छान अशा तयार होतात. खुसखुशीत अशा चकल्या तयार होतात. त्यासाठी आपल्याला तेल व्यवस्थित असं चोळून पूर्णपणे पिठाला लावून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी सर्व तेलाचं मोहन जे आहे ते पिठाला छान असं चोळून लावून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. त्यामध्ये मी या ठिकाणी 2 चमचे असा चकली मसाला टाकून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी चकली मसाला स्किप पण करू शकता. मी या ठिकाणी 2 चमचे चकली मसाला टाकून घेतलेला आहे आणि 2 चमचे असे पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी कलोंजी पण वापरू शकता. मी या ठिकाणी पांढरे तीळ वापरलेले आहेत, त्यामुळे चकली जी आहे ती चवीला खूप मस्त अशी तयार होते. पाव चमचा अशी हळदी पावडर आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. पाव चमचा इतकं लाल तिखट मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण मी या ठिकाणी चकली मसाला वापरलेला आहे त्यामध्ये तिखट असतं, त्यामुळे मी या ठिकाणी लाल तिखट कमीच वापरलेलं आहे. आणि 1 चमचा असं मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ जे आहे ते आपल्याला चेक करून टाकायचं आहे. या ठिकाणी 1 चमचा ओवा जो आहे तो आपल्याला हातावरती क्रश करून त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि 1 वाटी पाणी असं आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. कडकडीत असं गरम पाणी उकळतं आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. पूर्णपणे चकलीचं पीठ मळत असताना आपल्याला या ठिकाणी कुठेही थंड पाण्याचा वापर करायचा नाही. गरमच पाण्याचा वापर आपण करणार आहोत. ज्या वाटीने आपण या ठिकाणी डाळवा किंवा तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने बरोबर आपण आता 2 वाटी असं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. त्याच वाटीचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मी या ठिकाणी परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे, म्हणजे पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार होतं. सुरुवातीला आपण या ठिकाणी 2 वाटी असं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच वाटीने आता आपण आणखीन 1 वाटी पाणी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. बरोबर 3 वाटी असं पाणी मी या ठिकाणी टाकलेलं आहे आणि पाणी गरम असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी चम्मचच्या साहाय्याने ते पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे पीठ कोमट होईपर्यंत आपल्याला ते पीठ जे आहे ते चम्मचच्या साहाय्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला चटका लागणार नाही. पीठ कोमट झाल्यानंतर आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं ते पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. 3ऱ्या वाटीतलं आपण या ठिकाणी अर्धं पाणी वापरलेलं आहे आणि अर्धं पाणी त्यामध्ये तसंच ठेवून दिलेलं आहे. आता आपण त्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून घेणार आहोत. या ठिकाणी थोडंसं जे पाणी ठेवलं होतं ते आपण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे पिठामध्ये आणि आता पीठ जे आहे ते छान असं व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला बरोबर 3 वाटी असं कडकडीत गरम पाणी लागलेलं आहे. जास्तही पाण्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा नाही. पीठ जे आहे ते आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. जास्तही पीठ सैलसर झालं तर ते पिठाच्या या ठिकाणी चकल्या ज्या आहेत ते व्यवस्थित अशा तयार होत नाहीत. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पीठ जे आहे थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने मी पीठ जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे. 1 वाटी डाळवा आणि 3 वाटी तांदळाच्या पिठासाठी
बरोबर आपण 3 वाटी गरम पाणी वापरलेलं आहे. आता आपलं पीठ जे आहे ते छान असं मळून झालेलं आहे. आपण पीठ लगेच तसंच ठेवून न देता लगेच त्याच्या चकल्या बनवून घेणार आहोत. त्यातील पिठाचा गोळा आपल्याला थोडासा काढून घ्यायचा आहे आणि हातावरती छान असा मळून घ्यायचा आहे. त्यानंतर चकलीचा जो सोऱ्या आहे त्यामध्ये आपल्याला पीठ जे आहे ते भरून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी चकलीच्या सोऱ्याला अगोदर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्यामध्ये पीठ टाकून व्यवस्थित असं सोऱ्या जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे. आता आपण एका प्लेटवरती छान अशा चकल्या जे आहेत ते पाडून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारामध्ये चकल्या जे आहेत ते पाडून घेऊ शकता. मी या ठिकाणी मध्यम आकाराच्या चकल्या जे आहेत ते तयार करून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकही चकली जी आहे ती आपली तुटत नाही. एकदम परफेक्ट असं प्रमाण आपलं झालेलं आहे. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व चकल्या जे आहेत ते तयार करून घेणार आहे. पीठ जे आहे ते घट्टसर मळून घेतल्यामुळे आणि गरम पाण्याचा वापर केल्यामुळे चकली जी आहे ते तुटत नाही आणि चकलीला काटे जे आहेत ते छान येतात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व चकल्या जे आहेत ते तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला चकल्या जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी तेल अगोदर गरम करून घेतलेलं आहे. आता या सर्व चकल्या आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये बसतील इतपत चकल्या आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मीडियम गॅसवर ज्या चकल्या ज्या आहेत ते छान अशा आता आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत. चकल्या तळत असताना आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम जी आहे ती कुठेही मोठी करायची नाही, तर चकली जी आहे ती मऊ पडू शकते. त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवरच चकल्या छान अशा दोन्ही साईडने आलटून पलटून तळून घ्यायच्या आहेत. चकली टाकल्याच्यानंतर त्यावरचे बुडबुडे पूर्णपणे तेलाचे कमी होईपर्यंत आपल्याला चकली पलटून घ्यायची नाही. त्यातील बुडबुडे जे आहे ते कमी झाल्यानंतर आपण चकली जी आहे ते पलटून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय अशाच पद्धतीने आपल्याला चकली दोन्ही साईडने आलटून पलटून छान अशी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. चकल्या तेलामध्ये टाकण्याच्या अगोदर आपल्याला तेल जे आहे ते मीडियम गॅसवर छान गरम करून घ्यायचं आहे. तेल मोठ्या गॅसवर अजिबातच आपल्याला गरम करून घ्यायचं नाही, नाहीतर चकली जी आहे ते वरच्या बाजूने तळली जाते आणि मधून जी आहे ती तशीच राहते. त्यामुळे चकल्या मऊ पडू शकतात. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मीडियम गॅसवरच तेल अगोदर छान गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय चकलीवरचे बुडबुडे जे आहे ते कमी होत आहेत, म्हणजे आपली चकली जी आहे ती छान अशी तळून झालेली आहे. आता आपल्याला 1-2 वेळेस आणखीन आलटून पलटून घ्यायचं आहे आणि चकली जी आहे ते दोन्ही साईडनी छान अशी तळून घ्यायची आहे. पूर्णपणे चकली तळून झाल्याच्या नंतर आता आपल्याला चकली जी आहे ते काढून घ्यायची आहे. जास्तही त्याचा कलर आपल्याला लालसर करून घ्यायचा नाही. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय सर्व चकल्या ज्या आहेत ते मी या ठिकाणी काढून घेत आहे. तशाच पद्धतीने आपण आणखीन सर्व तयार करून घेतलेल्या चकल्या ज्या आहेत ते तळून घेणार आहोत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. शेवटी थोडंसं पीठ राहिल्यानंतर मी या ठिकाणी चकल्या बनवून न घेता डायरेक्ट तेलामध्ये अशा पद्धतीने मुरुक्कू तयार करून घेतलेले आहेत. हे मुरुक्कू जे आहेत ते चवीला चकलीप्रमाणेच लागतात. खूप छान असे मुरुक्कू तयार होतात. मी त्याच पिठाचे मुरुक्कू या ठिकाणी डायरेक्ट तेलामध्ये तयार करून घेतलेले आहेत. तुम्हाला या ठिकाणी मी आता तोडून दाखवते. आवाजावरतून तुम्हाला कळतच असेल की या ठिकाणी मुरुक्कू जे आहेत ते एकदम परफेक्ट असे तयार झालेले आहेत. अतिशय खमंग आणि कुरकुरीत असे तयार होतात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. तुमच्याकडे जर चकली बनवण्यासाठी वेळ नसेल, एक चकली बनवत तुम्हाला जर खूप टाईम लागत असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने डायरेक्ट तेलामध्ये मुरुक्कू तयार करून घेऊ शकता. हे मुरुक्कू जे आहे ते चकलीप्रमाणेच छान असे तयार होतात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय खूप सुंदर आणि सुरेख असे मुरुक्कू आपले तयार झालेले आहेत. तयार करून घेतलेले सर्व चकले जे आहेत ते आपल्या या ठिकाणी तळून तयार झालेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय खूप सुंदर आणि सुरेख अशा चकल्या ज्या आहेत ते तयार झालेले आहेत. एकही चकली आपली तुटलेली नाही किंवा खराब झालेली नाही. एकदम परफेक्ट अशा चकल्या आपल्याला तयार झालेल्या आहेत. आवाजावरतून तुम्हाला कळतच असेल की चकली जी आहे ते किती छान अशी आपली तळलेली आहे. एकदम परफेक्ट अशी चकली तयार झालेली आहे. तुम्हाला मी या ठिकाणी आणखीन एक चकली जी आहे ते तोडून दाखवणार आहे. चकली तोडून दाखवल्यानंतर तुम्हाला आवाजावरतून कळेलच की चकली एकदम परफेक्ट अशी कुरकुरीत तयार झालेली आहे. खूपच अप्रतिम अशी चकली चवीला लागते. या ठिकाणी आपण थोडीही भाजणी केलेली नाही, बिना भाजणीची अतिशय झटपट अशी आपली चकली तयार झालेली आहे. तुम्हीही तुमच्या लहान मुलांसाठी अशा पद्धतीने झटपट तयार होणारी तांदळाच्या पिठाची चकली या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून पहा. लहान मुलंच काय मोठे व्यक्तीसुद्धा खूप आवडीने खातील. बिना भाजणीची ही चकली अतिशय झटपट तयार होते आणि सर्वांनाच खूप आवडते. त्यामुळे अशा पद्धतीने चकलीची रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. ही चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये.